25 डिसेंबर 1927 ची सकाळ महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मोठी गर्दी जमली होती. लोक दूरदूरून आले होते. वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती, कारण समोर उभे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते शांत पण ठामपणे समाजातला अन्याय, असमानता आणि शतकानुशतकं चालत असलेल्या भेदभावाबद्दल बोलत होते. आणि काही क्षणातच त्यांनी मनुस्मृतीची प्रत जाळली. हे केवळ एका पुस्तकाचं दहन नव्हतं, तर हा एक संदेश होता, एक बंड होतं, एक प्रतिकात्मक घोषणा होती की अन्यायाला आता स्वीकारलं जाणार नाही. कारण बाबासाहेबांच्या मते मनुस्मृती ही त्या सामाजिक व्यवस्थेची पायाभरणी होती ज्यामुळे शतकानुशतकं लाखो लोकांवर अन्याय झाला. पण या एका कृतीने देश दोन विचारांमध्ये विभागला गेला. एक गट असा होता ज्यांच्या मते मनुस्मृती म्हणजे जाती व्यवस्थेची मूळ कारणं आहेत, आणि दुसरा गट असा होता ज्यांच्या मते हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे आणि ज्याचं जाळणं चुकीचं आहे. प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, पण या वादाच्या पलीकडे एक अधिक मूलभूत प्रश्न असा आहे की मनुस्मृतीमध्ये असं काय आहे. आज सोशल मीडियावर मनुस्मृतीबद्दल अनेक गोष्टी फिरताना दिसतात. विशेषतः शूद्र, मागासवर्गीय आणि महिलांबद्दलचे काही श्लोक वारंवार चर्चेत येतात. त्यावरून या ग्रंथाला पूर्णपणे दोष दिला जातो. पण हा ग्रंथ फक्त तितकाच आहे का, की त्यात आणखी काही आहे जे आपण पाहत नाही? मनुस्मृतीला लॉ ऑफ मनु असं सुद्धा म्हटलं जातं. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा ग्रंथ मानव समाजाच्या विकासात कायदे मांडणाऱ्या अनेक ग्रंथांपैकी एक आहे. जसं इसवी सनापूर्वी सुमारे 1700 वर्षांपूर्वी बेबीलोनमध्ये कोड ऑफ हम्मुराबी तयार करण्यात आला होता. तोही समाजासाठी कायद्यांचा एक संग्रह होता. अशाच प्रकारचे अनेक ग्रंथ जगभरात आढळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या काळातील समाजाची रचना, मूल्य आणि विचारसरणी समजते. मग मनुस्मृती आपल्याला प्राचीन भारताबद्दल काय सांगते? तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सर्वप्रथम तिच्या सोर्सेसकडे पाहणं आवश्यक आहे. कारण मनुस्मृती म्हटलं की असं वाटतं की ते एकच पुस्तक आहे, पण वास्तव वेगळं आहे. मनुस्मृतीचा कोणताही मूळ ग्रंथ आज उपलब्ध नाहीये, पण आपण ज्याला मनुस्मृती म्हणतो ते प्रत्यक्षात वेगवेगळ्या विद्वानांनी लिहिलेल्या भाष्यांचा एक संग्रह आहे. आधुनिक काळात मनुस्मृती प्रथम 1776 साली समोर आली, जेव्हा सर विल्यम जोन्स यांनी कलकत्त्यात एक प्राचीन पांडुलिपी शोधून काढली. ही कुल्लूक भट यांच्या टीकेसह असलेली मनुस्मृती होती. पण हीच सर्वात प्रामाणिक आवृत्ती आहे का, हा प्रश्न अजूनही कायम आहे. कारण आजपर्यंत 50 पेक्षा जास्त वेगवेगळ्या पांडुलिपी सापडल्या आहेत आणि प्रत्येकामध्ये काही ना काही फरक दिसतो. याचा अर्थ असा की आज आपल्याकडे असलेला मजकूर मूळ स्वरूपापेक्षा किती वेगळा आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. काही विद्वानांच्या मते सध्याच्या 2685 श्लोकांपैकी अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे 1214 श्लोकच मूळ असू शकतात. मनुस्मृतीच्या जुन्या टीकांमध्ये जसं की भारुजी यांच्या टीकेत काही असे श्लोक आढळतात जे आजच्या प्रचलित आवृत्त्यांमध्ये नाहीयेत. तिच्या कालखंडाबद्दल सुद्धा मतभेद आहेत. काहींनी तिला 1250 ईसापूर्वी मानलं, तर आधुनिक संशोधन तिला इसवी सनाच्या 1 ते 3 शतकादरम्यान ठेवतं. महात्मा गांधींनी सुद्धा एकदा स्पष्टपणे म्हटलं होतं की कोणाकडेही या ग्रंथाचा मूळ मजकूर उपलब्ध नाहीये. म्हणजे आपण अशा एका ग्रंथाबद्दल चर्चा करतोय ज्याचं मूळ स्वरूप काय होतं हेच निश्चित नाहीये. तरीही जे उपलब्ध आहे त्यावरून आपण मनुस्मृती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मनुस्मृतीचे 4 प्रमुख भाग आहेत. पहिला भाग धर्माच्या स्त्रोतांबद्दल सांगतो. त्यामध्ये वेद, विद्वानांचे आचरण, समाजातील परंपरा आणि आत्मसंतुष्टी यांना धर्म समजण्यासाठी महत्त्वाचं मानलं गेलंय. दुसरा भाग वर्णव्यवस्थेबद्दल आहे आणि तोच सर्वात जास्त वादग्रस्त मानला जातो. यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या कर्तव्यांबद्दल सविस्तर माहिती आहे. या भागांमध्ये सर्वाधिक श्लोक हे ब्राह्मण आणि क्षत्रियांबद्दल आहेत, तर वैश्य आणि शूद्र यांच्यासाठी फारच कमी उल्लेख आहे. तिसरा भाग हा राज्यव्यवस्थेबद्दल आहे. यात राज्य कसं चालवायचं, प्रशासन कसं असावं आणि कोणाला प्राधान्य द्यायचं याबद्दल मार्गदर्शन केलंय. सप्तांग राज्य ही संकल्पना याच भागात दिली आहे. राजा, मंत्री, जमीन, जनता, किल्ले, खजिना, सेना आणि मित्र राज्य हे राज्याचे महत्त्वाचे घटक मानले गेलेत. मंत्र्यांच्या निवडीसाठी सुद्धा ज्ञान, धैर्य, चारित्र्य आणि अनुभव या 4 गोष्टींवर भर दिला गेलाय. राजदूतासाठी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की तो बोलण्यात कुशल असावा, त्याची स्मरणशक्ती तीक्ष्ण असावी आणि तो तात्काळ निर्णय घेणारा असावा. किल्ल्यांच्या बांधकामासाठी सुद्धा सविस्तर नियम दिले आहेत. 4 दरवाजे, खंदक, उंच भिंती, अन्नसाठा आणि पाण्याचा स्रोत आवश्यक आहे असं सांगितलंय. कारण कोणतंही राज्य स्वतःचं रक्षण करू शकत नसेल तर ते टिकू शकत नाही. त्यानंतर युद्धाबद्दल सुद्धा नियम दिलेत. आधी संवाद, मग कूटनीती आणि शेवटी युद्ध हा पर्याय. पण युद्ध झालंच तर त्यालाही नियम आहेत.
निहत्ता व्यक्तीवर हल्ला करू नये, शरण आलेल्याला मारू नये, शेतकऱ्यांवर हल्ला करू नये, मंदिरांवर हल्ला करू नये, विषारी शस्त्रांचा वापर करू नये आणि रात्री युद्ध थांबवावं. हे नियम पाहिले तर आधुनिक जिनेव्हा कन्व्हेन्शनशी त्याचं साम्य दिसतं. अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिली. कर व्यवस्था ही एक कला आहे असं सांगितलंय. राजाने कर असं घ्यावं जसं मधमाशी फुलातून रस घेते, म्हणजे फुलाचं नुकसान न करता. व्यापारासाठी सुद्धा नियम आहेत. योग्य वजन, योग्य मोजमाप, चुकीसाठी दंड, यानंतर कर्ज, व्याज, करारभंग यासाठी सुद्धा नियम दिलेत. शेतकऱ्यांसाठी पिकाचा हिस्सा, कर आणि दुष्काळात करमाफी यासारख्या गोष्टी स्पष्ट सांगितल्यात. पण या सगळ्यात सर्वात मोठा वाद हा वर्णव्यवस्थेमुळे निर्माण होतो. ब्राह्मण आणि क्षत्रियांना विशेष स्थान दिलं गेलं तर शूद्रांना खालचा दर्जा दिला गेला. त्यांना वेद वाचण्यास बंदी, कठोर शिक्षा यांसारख्या गोष्टी नमूद केल्यात. तसंच महिलांबद्दल सुद्धा विरोधाभास दिसतो. एका बाजूला स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या आहेत. विवाह, घटस्फोट आणि विधवा विवाहाबद्दल सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियम दिसतात. तसंच या ग्रंथात काही सार्वत्रिक नैतिक मूल्यांचा सुद्धा उल्लेख आहे. अहिंसा, सत्य, चोरी न करणे आणि संयम यांसारख्या गोष्टी सांगितल्यात. मनुस्मृती असंही सांगते की हे नियम सर्वांसाठी समान आहेत, पण प्रत्यक्षात वर्णव्यवस्थेमुळे असमानता स्पष्ट दिसते. म्हणूनच मनुस्मृती हा एक विरोधाभासांनी भरलेला ग्रंथ आहे. यात प्रगत विचार आणि रूढीवादी विचार दोन्ही आहेत आणि कदाचित म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाचा विरोध करत त्याची प्रत जाळली. पण आजही प्रश्न तोच, मनुस्मृतीकडे आपण कसं पाहावं, इतिहास म्हणून की आजही प्रभाव टाकणारी विचारसरणी म्हणून? हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे, कारण इतिहास फक्त भूतकाळ नसतो, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवतो.